नमस्कार. आज आपण एका अशा पिकाबद्दल बोलणार आहोत जे कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी खर्चात जबरदस्त नफा मिळवून देऊ शकतं. हो, आपण बोलतोय मेथीच्या शेतीबद्दल. चला, तर मग जास्त वेळ न घालवता थेट मुद्द्यावर येऊया. स्क्रीनवरचा हा आकडा बघा जरा. 1,50,000 रुपये. फक्त एका पिकातून. आणि तेही एका महिन्याच्या आत. नक्कीच आश्चर्य वाटलं असेल. पण थांबा. ही तर फक्त सुरुवात आहे. ही काही हवेतली गोष्ट नाहीये. हे एका शेतकऱ्याचं खरं उदाहरण आहे, ज्यांनी 1.5 एकर मेथीच्या शेतीतून फक्त 25 दिवसात हे उत्पन्न मिळवलंय. यावरूनच आपल्याला या पिकात किती ताकद आहे ह्याचा अंदाज येतो. चला, तर मग समजून घेऊया की हे सगळं कसं शक्य आहे. आजच्या या चर्चेमध्ये आपण अगदी सुरुवातीपासून म्हणजे जमिनीच्या तयारीपासून ते थेट माल बाजारात विकण्यापर्यंत प्रत्येक टप्पा समजून घेणार आहोत. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या चुका टाळायच्या हे सुद्धा पाहणार आहोत. मग सुरू करायचं? कोणतंही पीक यशस्वी करायचं असेल तर त्याचा पाया मजबूत असायला हवा. आणि तो पाया म्हणजे योग्य जमीन आणि लागवडीची योग्य वेळ. मेथीच्या बाबतीत हेच गणित लागू होतं. आता इथे लक्ष द्या. मेथीसाठी जमीन कशी पाहिजे? तर पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते काळी जमीन उत्तम. आणि हो, नांगरणी करून ती एकदम भुसभुशीत करून घ्यायची. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, वेळ. लागवडीसाठी सप्टेंबर ते फेब्रुवारी हा जो काळ आहे ना, तो निवडला की बाजारात चांगला भाव मिळतो. का? कारण याच काळात मेथीला मागणी जास्त असते. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हे पीक फक्त 21 ते 40 दिवसात तयार होतं. आहे की नाही कमाल? चला, पायाभरणी तर झाली. आता पुढचा आणि तितकाच महत्त्वाचा टप्पा, तो म्हणजे योग्य बियाण्याची निवड आणि पेरणीची पद्धत. खरं तर नफ्याचं बरंचसं गणित इथेच ठरतं. बाजारात तशी बरीच बियाणे मिळतात, पण ही लाल कोराची जात आहे ना, तिला एक विशेष मागणी आहे. तिची ती लालसर देठ ग्राहकांना लगेच आकर्षित करतात आणि म्हणूनच तिला भावही चांगला मिळतो. दुसरीकडे कस्तुरी मेथी आहे, जी साधारण 30 दिवसातच काढणीला येते. म्हणजे ज्यांना एकदम पटकन उत्पन्न हवंय त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. आता पेरणी कशी करायची? 2 मुख्य पद्धती आहेत. पहिली म्हणजे यंत्राने ओळीत पेरणी. यात एकरी 25 ते 40 किलो बियाणं लागतं. आणि याचा फायदा काय? तर पुढे खत देणं, फवारणी करणं सोपं जातं. दुसरी पद्धत आहे फोकून पेरण्याची, आपली पारंपरिक पद्धत. यात बियाणं थोडं जास्त लागतं, साधारण 50 ते 80 किलो. पण ही पद्धत एकदम सोपी आहे. बियाणं तर पेरलं, आता खरी कसोटी आहे पिकाची काळजी घेण्याची. या टप्प्यावर आपण जी मेहनत घेतो तीच पिकाची गुणवत्ता ठरवते. संगोपनाचे काही सोपे पण महत्त्वाचे टप्पे आहेत. सगळ्यात आधी खत. पेरणीच्या आधीच 24-24-0 किंवा सिंगल सुपर फॉस्फेटसारखं खत देऊन टाकायचं. मग पीक उगवून आलं की साधारण 12 ते 15 दिवसांनी खुरपणी ही तर अत्यंत गरजेची आहे. त्यानंतर लक्ष द्यायचं किडींवर. मावा किंवा नागाळी दिसली तर साधी फवारणी पुरेशी ठरते. पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट आहे जी सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे, आणि ती म्हणजे पाणी व्यवस्थापन. हा एक असा प्रश्न आहे जो अनेक शेतकऱ्यांच्या मनात येतो. तण काढायचंय, मग तणनाशक वापरलं तर नाही का चालणार? योग्य आहे का ते? यावर तज्ज्ञ आणि अनुभवी शेतकरी दोघांचंही एकच मत आहे. मेथी हे नाजूक पीक आहे. त्यावर तणनाशक वापरलं तर पीक जळण्याचा किंवा त्याची वाढ थांबण्याचा मोठा धोका असतो. मालाची प्रत पण खराब होते. याच्या अगदी उलट हाताने खुरपणी केली तर पिकाची वाढ मस्त होते, गुणवत्ता टिकून राहते आणि बाजारात भावही चांगला मिळतो. त्यामुळे निर्णय सोपा आहे, खुरपणीच सर्वोत्तम. आता येतो सगळ्यात कळीचा मुद्दा, पाणी. हे एक वाक्य सगळं काही सांगून जातं. खरं तर मेथीच्या पिकाच्या एकूण यशात 80 ते 90% वाटा हा योग्य पाणी व्यवस्थापनाचा असतो. पिकाला पाण्याचा ताण अजिबात बसू देऊ नका. जमिनीनुसार आणि हवामानानुसार नियमित पाणी देणं अत्यंत गरजेचं आहे. योग्य मशागत आणि संगोपन झालं की तो क्षण येतो ज्याची प्रत्येक शेतकरी आतुरतेने वाट पाहत असतो, म्हणजेच काढणी आणि विक्री. हे चक्र बघा किती वेगवान आहे. आज पेरणी केली की साधारण 15 दिवसांनी खुरपणी करायची आणि 30 ते 40 दिवसांतर पीक काढायला तयार. इतक्या कमी दिवसात नफा देणारं दुसरं पीक शोधून सापडणार नाही. हिशोब बघूया. एका एकरात साधारणपणे 2 ते 3 टन उत्पन्न सहज मिळू शकतं. आणि सध्याच्या बाजारभावानुसार एका जोडीला 14 ते 20 रुपयांपर्यंत भाव मिळतोय.
सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की अनेकदा व्यापारी थेट आपल्या शेताच्या बांधावर येतात आणि माल खरेदी करतात. म्हणजे वाहतुकीचा खर्च वाचला आणि पैसेही लगेच हातात. चला, तर मग आत्तापर्यंतच्या सगळ्या माहितीचा एकदा आढावा घेऊया आणि पाहूया की नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आणि कोणत्या चुका कटाक्षाने टाळायच्या आहेत. सगळ्यात मोठी चूक होते ती पाणी नियोजनात. दुसरी चूक म्हणजे तणनाशकाचा मोह धरणे, ज्यामुळे पिकाचं नुकसानच होतं. तिसरी चूक खुरपणीकडे दुर्लक्ष करणं. आणि चौथी म्हणजे बाजाराचा विचार न करता कोणतंही बियाणं निवडणं. ह्या 4 चुका टाळल्या तर नफा तुमचाच आहे. तर कमी वेळ, कमी खर्च आणि चांगला नफा हे सगळं पाहिल्यावर एक प्रश्न मनात येतोच. आपल्याकडे उपलब्ध असलेली जमीन, पाणी आणि स्थानिक बाजारपेठेचा अंदाज घेऊन विचार केला तर मेथीची शेती आपल्यासाठी एक उत्तम फायदेशीर पर्याय ठरू शकते का, याचा विचार नक्की करा.